विजयी भव, एक इतिहास शाहू विचारातून निर्माण झालेला. लेखक संदीप रामराव काळे. विजयी भव या पुस्तकाचं अभिवाचन. या भागात आपण ऐकूयात डॉक्टर श्रीकांत देशमुख, प्रकल्प संचालक सारथी यांचं सारथीबद्दलचं मनोगत. मी डॉक्टर श्रीकांत शंकरराव देशमुख आज सारथीत प्रकल्प संचालक म्हणून कार्यरत आहे. मराठा आणि कुणबी समाजाच्या तरुणांना प्रगतीचा मार्ग दाखवण्याचा व समाजाच्या पुनर्निर्माणासाठी माझ्या आयुष्याचा सर्वोच्च उद्देश आहे. मागील काळात मराठा समाज अनेक आव्हानांना सामोरं गेला. गावातील समाज जो कधी काळी सक्षम होता, आता मात्र आर्थिक आणि शैक्षणिक अधोगतीकडे झुकलेला दिसतो. शेतकऱ्यांचं नैराश्य, तरुण पिढीचे धूसर भविष्य आणि त्यांच्या डोळ्यात उमटणारी असुरक्षितता हे पाहताना सारथीच्या योजना त्यांचं दुःख दूर करून नवचेतना व प्रगतीची सुरुवात केली जाऊ शकते या विश्वासानं सारथीच्या माध्यमातून शाश्वत विकासाचा पाया बांधला जाऊ शकतो. हा विश्वास सारथीमध्ये काम करत असताना मिळाला आहे. 2016च्या कोपर्डी घटनेनं जणू समाजाच्या असहाय्यतेचा उद्रेक झाला आणि त्यातून मोर्चांचे आंदोलनं उभे राहिले. या काळात मराठा समाजानं आपल्या येणाऱ्या पिढीला भविष्यात सुरक्षित करण्यासाठी अनेक त्याग केले. या संघर्षातूनच सारथीची संकल्पना जन्माला आली आणि मला या संस्थेचा एक भाग बनण्याचा सन्मान मिळाला. सारथीचे नाव छत्रपती शाहू महाराज यांच्यावरून आहे, कारण त्यांच्यासारखा राजा कोणालाही नवा विचार देऊ शकतो असं मला वाटतं. त्यांनी त्यांच्या काळात केलेल्या कामांमुळे समाजात सारथी संस्थेच्या माध्यमातून सकारात्मक बदल घडवण्याची जिद्द आजच्या काळातही तितकीच जिवंत आहे. शाहू महाराजांचा आदर्श मनात ठेवून सारथीतून ग्रामीण भागातील समाजाला आर्थिक, शैक्षणिक आणि सामाजिक प्रगतीचा मार्ग दाखवण्याचं उद्दिष्ट मी घेतलं आहे. सारथीत काम करताना दिवसरात्र एक करणं हे माझ्या रोजच्या कामकाजाचा भाग बनला आहे. कार्यालयात अनेकदा रात्री उशिरापर्यंत कार्यरत राहतो, कारण समाजातील त्या तरुणांच्या डोळ्यातील आशा मला संपूर्ण ऊर्जा देते. आजपर्यंत स्पर्धा परीक्षा, PhD फेलोशिप, कौशल्य विकास आणि अनेक योजनांमधून तरुणांना त्यांच्या स्वप्नांपर्यंत पोहोचवण्याचं समाधान मला मिळालं आहे. सारथीच्या माध्यमातून अनेक तरुणांनी आपली यशोगाथा घडवली आहे. आजवर 3078 विद्यार्थ्यांनी फेलोशिपचा लाभ घेतला आहे, ज्यात 27 जणांनी त्यांच्या संशोधनात पेटंट मिळवलं आहे. जेव्हा त्यांच्या यशाच्या कहाण्या ऐकतो तेव्हा मला सारथीमध्ये काम करतोय याचा स्वाभिमान वाटतो. सारथी ही केवळ एक संस्था नाही, तर समाजाच्या पुनरुत्थानाचा आधार आहे. माझ्या कामाची खरी प्रेरणा म्हणजे समाजाच्या दुर्बल घटकांना प्रगतीच्या मार्गावर नेणं व त्याच्या माध्यमातून समाजाचा सर्वांगीण विकास साधणं. सारथीत काम करताना जाणवतं की ही केवळ नोकरी नाही, ही आहे समाजासाठी एक अखंड समर्पणाची चळवळ.